सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, सार्वजनिक शाळा सुधारल्या पाहिजेत. म्हणून यासाठी संपूर्ण देशभर जैनजीनं जे आंदोलन सुरू केलेले आहे ते अतिशय आश्वासक आहे. ते जनआंदोलन झालं पाहिजे. जंतर मंतर 2 हे या शाळा बचाव याला स्वरूप आलं पाहिजे आणि शिक्षणाचं जे खाजगीकरण आहे ते रद्द केलं पाहिजे. गेल्या 12 वर्षामध्ये 1,00,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. जेव्हा सरकारी शाळा बंद पडते तेव्हा गोरगरिबांचं शिक्षण धोक्यामध्ये येतं. या शाळा बंद का पडतायत? त्याचं कारण या सरकारची सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबद्दलची अनास्था, म्हणजे गोरगरिबांच्या शिक्षणाबद्दलची अनास्था हेच त्याचं कारण आहे. आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा अशा आहेत की जिथे 2 शिक्षकाची पदं मंजूर आहेत, परंतु एकच शिक्षक कार्यरत आहे. माध्यमिक शाळा जिल्हा परिषदेच्या असतील, सरकारी शाळा असतील, अनेक शाळा अशा आहेत की जिथं गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाला शिक्षकच नाही. अभिजित दिपके आणि त्याची जी टीम आहे त्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. या देशामध्ये जी काही एक मरगळ आलेली होती, लोक अतिशय म्हणजे निराशेच्या गर्तेत गेले होते आणि आता ही व्यवस्था सुधारणं शक्य नाही, ही लोकशाही वाचणं शक्य नाही, अशा प्रकारची जी जनभावना झाली होती त्याला छेद देण्याचं काम, या देशातल्या लोकांचा जमीर जागा करण्याचं काम अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. आणि नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं त्यांनी देशभर जे आंदोलन उभा केलं आणि त्या आंदोलनाला जैनजीनं जो उत्तुंग असा प्रतिसाद दिला, उदंड असा प्रतिसाद दिला आणि त्यामुळं या सरकारमधल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर आता ही जैनजी काय करणार हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. जसं इतर आंदोलनाचं होतं, एखाद्या विषयावर आंदोलन उभा राहतं आणि तो विषय संपल्याच्या नंतर ते आंदोलन आणि आंदोलनकर्ते गायब होतात. असाच अनुभव येतोय की काय असं सर्वसामान्य लोकांना वाटत होतं. परंतु या तरुणांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले, ते म्हणजे शाळा सुधारचा कॉल त्यांनी जो दिलेला आहे. आणि जैनजीच्या या कॉलला जैन अल्फानं देशभर जो उदंड प्रतिसाद दिलेला आहे, या देशामध्ये परिवर्तन नक्कीच होणार याबद्दल आता बुद्धिवंतांच्या किंवा खऱ्याखुऱ्या देशभक्ताच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. सबसे पहली जीत हमारी हो चुकी है. प्रिंसिपल को सस्पेंड कर दिया गया है. प्रिंसिपल को सस्पेंड कर दिया गया है. ये हमारी सबसे पहली जीत है और ये जीत मैं डेडिकेट करता हूँ अब्दुल के पिता को. जिस अब्दुल ने कल मुझे कहा था कि भैया मेरे पिता चले गए, कोई बात नहीं, लेकिन हम स्कूल ठीक करने के लिए लड़ते रहेंगे. तो अब्दुल, मैं कहना चाहता हूँ हम लड़ रहे हैं और हम सारे स्कूल ठीक करके रहेंगे. आपला देश 2047 साली महासत्ता होणार असल्याच्या वल्गना विद्यमान सरकार करतं, परंतु देश महासत्ता कसा होणार याच्याबद्दलचा रोडमॅप काहीही नाही. शिक्षणाचं खाजगीकरण करून सर्वसामान्य माणसाला शिक्षण नाकारून देश जर महासत्ता करू असं राज्यकर्ते म्हणत असतील तर ते वेगळ्या स्वप्नात आहेत असं म्हणावं लागेल. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र असेल. किंवा विद्येविना मती नीती गती वित्त सगळं गेलं आणि त्यामुळे शूद्र खचले, हे प्रसिद्ध अवतरण महात्मा ज्योतिराव फुले यांचं असेल. शाहू महाराज जे की आपल्या छोट्याशा संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा राजा असेल, म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं होतं. म्हणून देशाच्या घटनेची रचना करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्कामध्ये ठेवायचा, परंतु त्यांना तो ठेवता आला नाही. 0 ते 14 वयोगटातल्या मुलांना येत्या 10 वर्षामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा शासन कसोशीनं प्रयत्न करील अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. म्हणजे 52ला घटना लागू झाली, 10 वर्षामध्ये 1962 पर्यंत
0 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, ही घटनाकाराची अपेक्षा होती. म्हणजे त्यांना पुढच्या 10 वर्षामध्ये 15 ते 19, त्याच्या पुढच्या 10 मध्ये 19 ते त्याच्या पुढचा वयोगट, आणि हळूहळू येत्या 25 ते 30 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर KG to PG हे मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, ही घटनाकाराची अपेक्षा होती. परंतु आज शिक्षणाचं खाजगीकरण चालू आहे. गेल्या 12 वर्षामध्ये 1 लाख सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. जेव्हा सरकारी शाळा बंद पडते तेव्हा गोरगरिबांचं शिक्षण धोक्यामध्ये येतं. या शाळा बंद का पडतायत? त्याचं कारण या सरकारची सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबद्दलची अनास्था, म्हणजे गोरगरिबांच्या शिक्षणाबद्दलची अनास्था, हेच त्याचं कारण आहे. आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा अशा आहेत की जिथे 2 शिक्षकाची पदं मंजूर आहेत, परंतु एकच शिक्षक कार्यरत आहे. माध्यमिक शाळा जिल्हा परिषदेच्या असतील, सरकारी शाळा असतील, अनेक शाळा अशा आहेत की जिथं गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाला शिक्षकच नाही. आणि अनेक ठिकाणी पडक्या इमारती आहेत, इंटरनेटची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, टॉयलेट नाही. अशा प्रकारची अवस्था असल्यामुळं शिक्षण घेऊ इच्छिणारे पालक आपल्या मुलांना त्या शाळेत ठेवत नाहीत. आणि म्हणून अभिजित दिपकेनं त्याच्या हिंगोली या गावातल्या, हिंगोली जिल्ह्यातल्या गावाच्या शाळेपासून सुरुवात केली. तिथं मुख्याध्यापक अगदी बेधुंद अवस्थेमध्ये शाळेत येणारा मुख्याध्यापक आधी बदला, ही मागणी तिथल्या तरुण मुलांनी केली. सबसे पहली जीत हमारी हो चुकी है, प्रिंसिपल को सस्पेंड कर दिया गया है। प्रिंसिपल को सस्पेंड कर दिया गया है, ये हमारी सबसे पहली जीत है। और ये जीत मैं डेडिकेट करता हूँ अब्दुल को, अब्दुल के पिता को। जिस अब्दुल ने कल मुझे कहा था कि भैया मेरे पिता चले गए, कोई बात नहीं, लेकिन हम स्कूल ठीक करने के लिए लड़ते रहेंगे। तो अब्दुल, मैं कहना चाहता हूँ, हम लड़ रहे हैं और हम सारे स्कूल ठीक करके रहेंगे। आणि हे अभियान आता देशभर पसरलेलं आहे. सरकारी शाळेतले विद्यार्थी म्हणजे जेन अल्फा, आमच्या शाळेच्या भौतिक सुविधामध्ये सुधार करा, त्याच्यानंतर आम्हाला शिक्षक द्या म्हणून रस्त्यावर येऊ लागलेले आहेत. आणि हे या जैन झीनं, अभिजित दिपकेनं अतिशय महत्वाचं असं आंदोलन छेडलेलं आहे. हे फक्त दिपकेचं आंदोलन नाही, हे फक्त जैनझीचं आंदोलन नाही, ते या देशातल्या शिव फुले शाहू आंबेडकर आणि एकूणच घटना मानणाऱ्या सर्व नागरिकांचं आंदोलन आहे. कारण सरकारी शाळा टेकल्या तरच सर्वसामान्याचं शिक्षण वाचणार. जसं इंग्रज असताना सोफिस्टिकेटेड हायटेक जी ठिकाणं होती त्या ठिकाणी बोर्ड लावलेले असायचे, इंडियन्स अँड डॉग्स नीड नॉट अलाउ, म्हणजे भारतीयांना आणि कुत्र्यांना प्रवेश नाही. म्हणजे भारतीयांची तुलना त्यांनी कुत्र्याबरोबर केली होती. तशीच अवस्था आजचे जे शैक्षणिक मॉल उभा राहत आहेत, अंबानी अदानीच्या ज्या शाळा उभा राहत आहेत, लाखो रुपये त्या ठिकाणी फीस आहे. गगनचुंबी इमारती असतील, त्याच्यानंतर खूप शिकलेला अगदी चांगला शिक्षक वर्ग असेल, परंतु ती फीस 5 किलो सरकारी अन्नधान्यावर जगणाऱ्या 80 कोटी भारतीयांच्या आवाक्यात नाही. ती फीस 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी घेणाऱ्या 40 कोटी शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही. किंवा कोट्यावधी बेरोजगारीमध्ये खितपत पडलेल्या देशवासियांच्या आवाक्यात नाही. म्हणून सर्वसामान्यांना शिक्षणातून या शाळा बंद करणं म्हणजे सर्वसामान्यांना शिक्षण नाकारणं, हाच याचा अर्थ आहे. आणि म्हणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, सार्वजनिक शाळा सुधारल्या पाहिजेत. म्हणून यासाठी संपूर्ण देशभर जैनजीनं जे आंदोलन सुरू केलेले ते अतिशय आश्वासक आहे. ते जनआंदोलन झालं पाहिजे. जंतर मंतर 2 हे या शाळा बचाव याला स्वरूप आलं पाहिजे. आणि शिक्षणाचं जे खाजगीकरण आहे ते रद्द केलं पाहिजे. शिक्षण देणं हे सरकारची जिम्मेदारी आहे. हे जे प्रगत राष्ट्र आहेत, आम्ही 2047ला महासत्ता होणार आहेत असे सरकार म्हणतं. आत्ता ज्या महासत्ता आहेत त्या काय करतात, त्या का महासत्ता झाल्यात, त्याचं कारण त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलेलं आहे. अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जर्मनी असेल, जापान असेल, या देशामध्ये KG to PG पर्यंत शिक्षण
हे मोफत आणि सक्तीचं आहे. सरकार लक्ष देतं. त्या तिथल्या शिक्षकांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा इतकी दिलेली आहे की तरुण विद्यार्थी हा शिक्षक व्हायचं म्हणतो. ती परिस्थिती या देशामध्ये निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी या जेन झीच्या आंदोलनाला आपण सगळ्यांनी बळ द्यावं लागेल.